धारावी। आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी तिची ख्याती। मात्र गेल्या काही वर्षांपासून धारावीला पुनर्विकासाचा गाजर अनेकदा दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात पुनर्विकासाचं गाडं तसूभरही पुढे सरकलेलं नाही। निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपनं 400 स्क्वेअर फुटांची घरं धारावीकरांना देण्याची भीमगर्जना केली होती। मात्र आता अशी घरं देता येणार नाहीत अशी भूमिका घेतली जाते। धारावी पुनर्विकास समितीच्या नेत्यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। सगळ्या राजकीय पक्षाचे लोक, शिवसेनेचा या आंदोलनामध्ये सिंहाचा वाटा आहे। उद्धव साहेबांनी जाहीर 50-50 हजार लोकांच्या सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की धारावीतल्या लोकांना 400 फुटाचं घर मिळालंच पाहिजे। एवढी स्पष्ट भूमिका उद्धव साहेबांनी घेतल्यानंतर सुद्धा या सरकारमधले मंत्री निर्णय करत नाही, हे आमच्या धारावीकरांचं खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे। 400 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, प्रत्येकाला धारावी विभागातच घर मिळावं, धारावीत स्वतंत्र इंडस्ट्रियल हब बनवावं, खेळाची मैदानं, कॉलेज, हॉस्पिटल, समाज मंदिर देण्याची लेखी हमी मिळावी। निवडणूक आश्वासन सर्व पक्षांनी दिले होते की 400 स्क्वेअर फूट किंवा 500 स्क्वेअर फूट म्हणून मागणी केली होती काही पक्षांनी, परंतु आमचा धारावी बचाव आंदोलनाच्या मार्फत अजून पण आमची 400 स्क्वेअर फूटची मागणी मिळावी। धारावीकरांना वेळोवेळी कायम अंधारातच ठेवले। सुरुवातीला 225 स्क्वेअर फूट, त्यानंतर धारावीकरांच्या रेट्यानंतर 250 300 वर पोहोचलं आणि आता माहीत पडायला लागलं की 350 द्यायला सरकार तयार आहे, पण त्याचा अधिकृतपणे GR काही निघालेलं नाही। फक्त मुंबईतच नाही तर अवघ्या देशाला या धारावीबद्दल कुतूहल असतं। मात्र धारावीकरांना आता ही ओळख बदलायची आहे। राजकीय पक्षांनी पुनर्विकासाची गाजरं दाखवत मतं घेतली असली तरी आता ती खरी करण्याची वेळ आली आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।